Hello students, today we'll discuss the next part of isomerism. In last part we have discussed position isomerism and functional group isomerism. We'll continue the same point, that is functional group isomerism. Take down the next compounds which show functional group isomerism. Yes, in that alcohols, that is aromatic alcohols, phenols and ethers. ठीक है, aromatic alcohols, phenols and ethers. ठीक आहे बाळांनो, ते aromatic alcohols आणि phenols एकमेकाचे काय असू शकतात, आयसोमर्स असू शकतात. विच फंक्शनल आयसोमर्स. ठीक आहे, फिनॉल्स इथर्स एकमेकाचे फंक्शनल आयसोमर्स असू शकतात किंवा काय aromatic alcohols and ethers okay also shows functional isomers of each other. Correct? Take down the example. Yes, what is this? This is benzyl alcohol. Benzyl alcohol. ठीक है? Yes. Now what is this? This is methoxybenzene. Methoxybenzene और एनिसोल. मिथॉक्सीबेन्झीन और एनिसोल. तर बाळांनो, दोन्हीचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण फंक्शनल ग्रुप डिफरंट आहे. इथं फंक्शनल ग्रुप काय आहे बाळांनो, OH आहे. ठीक आहे ना. येस, विच इज अटॅच्ड टू साइड चेन. रिंगला अटॅच आहे का, नाही, म्हणून हे ॲरोमॅटिक अल्कोहोल झाला बाळांनो. ठीक आहे. आणि इथं काय आहे बाळांनो, इथर फंक्शनल ग्रुप आहे, COC. समजतंय ना. येस, दोन्हीचा फंक्शनल ग्रुप डिफरंट आहे. ठीक आहे, पण मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा आहे, सेम आहे. म्हणून हे एकमेकाचे काय झाले, फंक्शनल ग्रुप आयसोमर्स. ठीक आहे. आणखीन एक कंपाऊंड बघा. व्हॉट इज दिस? येस, दिस इज 2-methyl phenol. करेक्ट? 2-methyl phenol. 2-methyl phenol. ठीक आहे. आता या तिन्हीमध्ये डिफरन्स काय आहे? डेफिनेटली फंक्शनल ग्रुपचा डिफरन्स आहे. हा अल्कोहोल आहे बाळांनो, ॲरोमॅटिक अल्कोहोल. ठीक आहे. आणि हा काय आहे, फिनॉल आहे. आणि काय, हा काय आहे, इथर आहे. हे तीन एकमेकाचे काय झाले मग, फंक्शनल आयसोमर्स किंवा फंक्शनल ग्रुप आयसोमर्स. तिन्हीचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. ठीक आहे. दुसरा घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे. कॉमन नेम काय आहे, ऑर्थोक्रिसॉल. ठीक आहे. दुसरा काय असतो बाळांनो, मेटाक्रिसॉल. and third one is paracrisol. ठीक आहे. हे सुद्धा घेऊ शकताय तुम्ही. ह्याच्यामधला कुठलाही एक. ठीक आहे. ह्या दोन्हीचा काय असतो, फंक्शनल आयसोमर. समजलं हे? ठीक आहे. येस बाळांनो, आणखीन काय क्वेश्चन्स बघा आता. बाळांनो, हे क्वेश्चन ऑब्झर्व करा. फर्स्ट क्वेश्चन बघा. येस, CH3, CH2, CH double bond, CH2. What is this? But1-ene. Correct na? But1-ene. This one is, yes, CH3, CH3. इधर double bond का है, CH2 है. It means 2-methyl propene. Correct ना? Yes. ह्या दोन्हीमध्ये डिफरन्स काय आता? Yes, इथं ब्रँचिंग आहे बाळांनो आणि इथं काय आहे, फक्त स्ट्रेट चेन आहे. समजते ना? येस. ब्रँचिंग जर असेल ओके, तर तुम्हाला पॅरेंट चेन सिलेक्ट करावं लागेल. करेक्ट? दिस इज द पॅरेंट चेन. आणि इथं पॅरेंट चेन कुठली आहे? येस, दिस वन इज द पॅरेंट चेन इटसेल्फ. बरोबर आहे ना. ओके. आता दोन्हीच्या पॅरेंट चेन मध्ये कार्बन्स किती आहेत? इथं बघा 1 2 3 4 कार्बन्स आहेत. येस, इथं किती आहेत? 1 2 3 कार्बन्स आहेत. म्हणजे पॅरेंट चेन मध्ये काय आहे, डिफरन्स आहे बाळांनो. जर पॅरेंट चेन मध्ये डिफरन्स असेल ओके, दे आर चेन आयसोमर्स ऑफ इच अदर. समजलं ना. येस, चेन आयसोमर आहे का बघा ऑप्शन मध्ये. येस, डेफिनेटली. लक्षात आलं हे. येस. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच कंपाऊंड इज नॉट द आयसोमर ऑफ 3-ethyl 2-methyl pentane. येस, अगोदर 3-ethyl 2-methyl पेंटेनचं स्ट्रक्चर बघा. ठीक आहे. काय येतं स्ट्रक्चर? 3-ethyl 2-methyl pentane. ठीक आहे.
पेंटेन मीन्स हाउ मेनी कार्बन्स, 5 कार्बन्स. 1 2 3 4 5 कार्बन्स. थर्ड पोझिशनला कोण आहे बाळांनो, इथाइल ग्रुप आहे. दिस इज इथाइल ग्रुप. करेक्ट. सेकंड पोझिशनला कोण आहे, मिथाइल ग्रुप आहे. दिस इज मिथाइल. 1 2 3 4 5. ठीक आहे. नंबर ऑफ कार्बन्स काउंट करा बाळांनो किती आहेत. टोटल नंबर ऑफ कार्बन्स इन दिस कंपाऊंड. ठीक आहे. 1 हे 5 झाले, 6 7 8 कार्बन्स आर देअर. ठीक आहे. ऑप्शन्स मध्ये चेक करा. ठीक आहे. ज्या कंपाऊंड मध्ये 8 कार्बन नाहीत बाळांनो, ओके, दिस इज नॉट द आयसोमर ऑफ दिस कंपाऊंड. समजते ना. येस. फर्स्ट ऑप्शन बघा, 1 2 3 4 5 6 7 8 कार्बन्स आर देअर. सो this will be the isomer of this compound. 3 ethyl 2 methyl pentane. ठीक है. Here 1 2 3 4 5 6. It means 6 carbons are there. This will not be isomer of this compound because molecular formula is not same. दोन्हीचा molecular formula सेम येणार नाही का, कारण कार्बन yes डिफरंट आहेत. yes हा चेक करा. 1 2 3 4 5 6 7 8. yes definitely this will be the isomer of this compound. yes 1 2 3 4 5 6 7 8. yes also. सो ऑप्शन इज. ठीक आहे ना. येस. आयसोमर असण्यासाठी बाळांनो, ओके, रिक्वायरमेंट काय आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असला पाहिजे, सेम असला पाहिजे, तरच ते एकमेकाचे काय असू शकतात, आयसोमर असू शकतात. अंडरस्टूड. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हॉट इज द करेक्ट एस रिलेशनशिप बिटवीन फॉलोइंग कंपाऊंड्स. दोन कंपाऊंड्स गिवन आहेत बाळांनो. येस. आणि त्याच्यामध्ये रिलेशनशिप काय आहे असं विचारले तुम्हाला. करेक्ट. ठीक आहे. तर तुम्हाला कंपाऊंड्स कसे अरेंज करून देतील. ठीक आहे. इथं काय केलं त्यांनी, थर्ड पोझिशनला मिथाइल ग्रुप दिलाय. ठीक आहे. आणि इथं काय केलेलं आहे, एक ग्रुप जो आहे ना शेवटचा, एस खाली लिहिलेला आहे असा, जसं मिथाइल लिहिलं ना बाळांनो, केस तसंच, पण ही लॉंगेस्ट चेन आहे इट सेल्फ. स्ट्रेट लिहिलं ओके, किंवा टर्मिनलचा कार्बन ब्रँचड लिहिलं ओके, काहीच प्रॉब्लेम होणार नाही. करेक्ट ना. ही काय आहे, स्ट्रेट चेनच आहे. मग ह्या स्ट्रेट चेनमध्ये किंवा लॉंगेस्ट चेनमध्ये किती कार्बन आहेत बाळांनो, 1 2 3 4 5 6 कार्बन्स आर देअर. करेक्ट. तुम्हाला फसवू शकतात, कारण काय, येस तुम्ही त्या टर्मिनल कार्बनला ओके येस ब्रँच कन्सिडर करू शकताय. येस दिस इज नॉट ब्रँचिंग नाव. समजते ना. दिस इज द टर्मिनल कार्बन इट सेल्फ. समजते. येस. इथं पॅरेंट चेनमध्ये किती कार्बन आहेत, 1 2 3 4 5 कार्बन्स. इथं पॅरेंट चेनमध्ये 1 2 3 4 5 6 कार्बन्स. पॅरेंट चेनमध्ये डिफरन्स आहे. पॅरेंट चेनमध्ये जर डिफरन्स असेल तर डेफिनेटली दे आर एस चेन आयसोमर्स ऑफ इच अदर. समजते ना. दोन्हीचा मोलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, सेम आहे. सो दे आर चेन आयसोमर्स. येस. नेक्स्ट बघा. CH3 CH2 NH CHO. केअरफुली बघा बाळांनो हा कंपाऊंड. येस. या कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर करा अगोदर. काय आहे तो, CH3 CH2. ठीक आहे. येस. NH C double bond OH. What is this? N ethyl formamide. बरोबर आहे ना. N ethyl formamide किंवा IUPAC नेम काय करू शकताय, yes N ethyl methanamide. समजते का. N ethyl methanamide. लक्षात आलं हे. दुसरा बघा, CH3 CH NH2 CHO. ठीक आहे बाळांनो. इथं फंक्शनल ग्रुप काय आहे बघा, अमाइड आहे. अमाइड इज द फंक्शनल ग्रुप. ठीक आहे. आणि इथं फंक्शनल ग्रुप काय आहे बघा, येस दॅट इज CHO, दॅट इज अल्डिहाइड. प्रायोरिटी ऑर्डरनुसार घ्यावं लागेल तुम्हाला. ठीक आहे. येस. इथं मेन फंक्शनल ग्रुप कोण आहे, अमाइड आहे. आणि इथं मेन फंक्शनल ग्रुप कोण आहे बाळांनो, येस CHO, दॅट इज कॉल्ड एज अ प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप. आणि इथं NH2 काय आहे, सबस्टिट्युएंट आहे. फंक्शनल ग्रुप चेंज आहे दोन्हीमध्ये. येस. पण मोलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, दोन्हीचा सेम आहे. ठीक आहे. हे दोन एकमेकाचे काय होतील, फंक्शनल आयसोमर्स. समजते ना. दिस टू आर फंक्शनल आयसोमर्स ऑफ इच अदर. लक्षात आलं हे. ऑप्शन्स मी दिलेले नाहीये. येस. पण आपल्याला समजतं इथं डायरेक्टली. ठीक आहे. येस. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. बाळांनो हे कंपाऊंड्स ऑब्झर्व करा आता. येस. ही फर्स्ट पेअर आहे, ही सेकंड पेअर आहे. ठीक आहे. आणि हा थर्ड क्वेश्चन आहे. ठीक आहे. फर्स्ट पेअरमध्ये बघा, येस काय विचारलंय, फर्स्ट अँड सेकंड आर. फर्स्ट अँड सेकंड आर.
ठीक आहे. येस, चेन आयसोमर्स, पोझिशन आयसोमर्स, ठीक आहे ना. येस, त्याच्यानंतर फंक्शनल ग्रुप आयसोमर्स, ऑल ऑफ दीज, असा क्वेश्चन विचारलेला आहे बाळांनो. ठीक आहे. येस, सांगा बरं. वेदर दे आर येस चेन आयसोमर्स, फंक्शनल ग्रुप आयसोमर्स और पोझिशन आयसोमर्स कुठले आहेत? अगोदर बघा बाळांनो, फंक्शनल ग्रुप कुठला आहे? येस, दिस इज ऍसिड, कार्बोक्सिलिक ऍसिड, अँड दिस वन इज इस्टर. बरोबर आहे ना. येस, इथं फंक्शनल ग्रुप काय आहे बाळांनो? येस, सी डबल बॉन्ड ओ ओ एच आहे फंक्शनल ग्रुप, आणि इथं फंक्शनल ग्रुप काय आहे? आर सी डबल बॉन्ड ओ सॉरी ओ सी डबल बॉन्ड ओ, हा फंक्शनल ग्रुप आहे बाळांनो. आर म्हणजे काय? हा इथाइल ग्रुप आहे, अल्काइल ग्रुप. लक्षात येते का? येस, मग ऍसिड्स अँड इस्टर्स आर फंक्शनल आयसोमर्स ऑफ इच अदर, हे पाहिले आपण ऑलरेडी. करेक्ट ना. येस, ऍसिड आणि इस्टर काय असतात? एकमेकाचे फंक्शनल ग्रुप आयसोमर्स असतात. ठीक आहे ना. येस, मग अगोदर काय करायचं? येस, त्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप कुठला आहे चेक करायचा. लक्षात येते का? येस, फंक्शनल ग्रुप डिफरंट असेल आणि मोलिक्युलर फॉर्म्युला बाळांनो सेम असेल तर डेफिनेटली ते काय असतात? एकमेकाचे फंक्शनल आयसोमर्स असतात. ठीक आहे. सेकंड बघा आता, दोन्हीमध्ये फंक्शनल ग्रुप सेम आहे. ठीक आहे. येस, नंबरिंग करा. ठीक आहे. इथं पॅरेंट चेन फाइंड आउट करूया आपण. दिस इज द पॅरेंट चेन. करेक्ट. हाऊ मेनी कार्बन्स आर देअर? 1 2 3 4 5 कार्बन्स इन पॅरेंट चेन. ठीक आहे. येस, इथं पॅरेंट चेन कुठली असेल? ही असेल का बाळांनो? नो, दिस इज नॉट द पॅरेंट चेन. पॅरेंट चेन इज दिस वन. येस, हाऊ मेनी कार्बन्स आर देअर? 1 2 3 4, अँड दिस वन इज सबस्टिट्युएंट. ठीक आहे. आता दोन्हीच्या पॅरेंट चेनमध्ये बाळांनो काय आहे? डिफरन्स आहे. ठीक आहे ना. इथं 5 कार्बन्स आहेत आणि इथं काय? 4 कार्बन्स आहेत. मीन्स साइज ऑफ पॅरेंट चेन इज डिफरंट. दॅट्स वाय दीज टू आर येस चेन आयसोमर्स ऑफ इच अदर. ठीक आहे. हे फंक्शनल नोट करा तिथं जसं. ठीक आहे. हे फंक्शनल आयसोमर्स आहेत आणि हे काय आहेत? चेन आयसोमर्स. समजलं? ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलंय बघा. पोझिशन आयसोमर ऑफ 2 पेंटॅनोन इज. पोझिशन आयसोमर ऑफ 2 पेंटॅनोन. ठीक आहे. 2 पेंटॅनोनचं स्ट्रक्चर ड्रॉ करा अगोदर. दिस इज 2 पेंटॅनोन. करेक्ट. ठीक आहे. नंबरिंग स्टार्ट फ्रॉम दिस कार्बन 1 2 3 4 5. येस, मॅच करा आता. फर्स्ट सोबत मॅच करा. हा काय आहे बाळांनो? येस, 3 पेंटॅनोन. ठीक आहे. येस, ड्रॉ करा स्ट्रक्चर. 3 pentanone 1 2 3 4 5. Yes, definitely they are position isomers of each other. Why? Because yes, the position of functional group is different. That is, position of carbonyl group is different. Definitely they are position isomers of each other. ठीक है. Second बघा, 3 methyl 2 butanone. 3 methyl 2 butanone. Yes, check करूया. This is 2 butanone. This is 3 methyl 2 butanone. Numbering start from this carbon 1 2 3 4. सेकंड पोझिशनलाच काय आहे बाळांनो? एस कार्बोनिल ग्रुप आहे. हे दोन एकमेकाचे काय होतील आता? डेफिनेटली चेन आयसोमर्स. समजलं ना? कारण पॅरेंट चेन मध्ये डिफरन्स आहे. इथं बाळांनो इथं 5 कार्बन्स आहेत, इथं 4 कार्बन्स आहेत. ठीक आहे. येस, थर्ड 1 पेंटॅनॉल. येस, दिस इज पेंटॅनॉल 1 2 3 4 5 कार्बन्स आर देयर. Means this is aldehyde. Numbering start from this carbon 1 2 3 4 5. These two are as functional isomers of each other. ठीक आहे. इथं काय आहे बाळांनो? कीटो ग्रुप आहे आणि इथं काय आहे? अल्डिहाइड ग्रुप आहे. समजलं? येस, म्हणून ते दोन एकमेकाचे काय झाले? एस फंक्शनल आयसोमर्स. नेक्स्ट 2 2 डायमिथाइल प्रोपेनॉल. ठीक आहे. 2 2 डायमिथाइल प्रोपेनॉल. दिस इज 1 2 3 2 2 डायमिथाइल प्रोपेनॉल. हा सुद्धा काय झाला बाळांनो? फंक्शनल आयसोमर ऑफ दिस एस कंपाउंड. करेक्ट. किती कार्बन आहेत बघा? 1 2 3 एस 4 5 कार्बन्स आर देयर. इथं सुद्धा 5 कार्बन्स आहेत. ठीक आहे ना? ओके. पण फंक्शनल ग्रुप काय झाले? डिफरंट आहे. म्हणून हे एकमेकाचे काय झाले? फंक्शनल आयसोमर्स झाले. समजलं? मग पोझिशन आयसोमर्स कुठले आहेत बाळांनो? एस 2 आणि 3. लक्षात आलं? 2 पेंटॅनोन आणि 3 पेंटॅनोन. सो ऑप्शन इज ओके. प्रत्येक ऑप्शन मॅच करता आला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. सुरुवातीला तरी प्रॅक्टिस करा असं तुम्ही. ठीक आहे ना? येस. आता नेक्स्ट हेडिंग द्या बाळांनो.
that is metamerism. Next type of structural isomerism. That is metamerism. Fourth type, metamerism. ठीक है, तर मेटामेरिझम कशाला म्हणायचं? ठीक आहे, yes, first of all, yes, we'll see definition of metamerism. Compounds having same molecular formula but different nature of alkyl groups on either side of functional group. ठीक है, कुठला फंक्शनल ग्रुप असतो? सेम फंक्शनल ग्रुप. ऑन आयदर साइड ऑफ सेम फंक्शनल ग्रुप are called metamers, and the phenomenon is called metamerism. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट नाही आपल्यासाठी. ठीक आहे, इम्पॉर्टंट काय आहे बघा, सेम मोलिक्युलर फॉर्म्युला काय असला पाहिजे? सेम असला पाहिजे. ठीक आहे, बट डिफरंट नेचर ऑफ अल्काइल ग्रुपचं नेचर कसं आहे बघा? डिफरंट आहे. ठीक आहे, ऑन आयदर साइड ऑफ सेम फंक्शनल ग्रुप काय असला पाहिजे? सेम असला पाहिजे. ठीक आहे, त्याच्या दोन्ही साइडला बघा अल्काइल ग्रुपचं नेचर कसं आहे? तर डिफरंट आहे. अशा कंपाऊंड्सला काय म्हणायचं? येस, मेटामर्स म्हणायचं. आलं लक्षात? आणि त्या फिनॉमिनाला काय म्हणायचं? येस, मेटामरिझम म्हणायचं. ठीक आहे, असे कुठले कंपाऊंड्स आहेत जे मेटामरिझम दाखवतात बघा? येस, त्याच्यामध्ये इथर आहे, इथर्स. ठीक आहे, कीटोन्स, esters, amines, etc. show metamerism. लक्षात आलं का? हे कंपाऊंड्स लक्षात ठेवा. इथर्स, कीटोन्स, एस्टर्स, अमाइन्स हे काय दाखवतात? मेटामरिझम दाखवतात. ठीक आहे ना? येस, फॉर एक्झाम्पल इथर्स मध्ये बघा, CH3, CH2, CH2, OCH3. ठीक है, CH3, CH, CH3, OCH3 and CH3, CH2, O, CH2, CH3. ठीक है, हे तिन्ही कंपाऊंड्स ऑब्झर्व करा बघा ना. ह्या तिन्हीसाठी मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? सेम आहे. ठीक आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे बघा? मॉलिक्युलर फॉर्म्युला काउंट करा, नंबर ऑफ कार्बन्स अँड हायड्रोजन्स. ठीक आहे, 1 2 3 4, C4. हायड्रोजन्स 3 + 2 5, 5 + 2 7, 7 + 3 10, H10. and oxygen are 1. करेक्ट ना? ठीक आहे, येस. आता तिन्हीसाठी बघा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे बघा ना? सेम आहे. ठीक आहे, पण ह्या ऑक्सिजनच्या येस दोन्ही साइडला बघा, येस अल्काइल ग्रुपचं नेचर बघा दोन्ही साइडला बघा. ठीक आहे, ह्या दोन्ही मध्ये कम्पेअर करा अगोदर. इथं काय आहे? एन प्रोपाइल ग्रुप आहे आणि इथं कुठला ग्रुप आहे? आयसोप्रोपाइल ग्रुप आहे. समजते का? येस, इथं नेचर ऑफ अल्काइल ग्रुप कसा आहे बघा ना? डिफरंट आहे. येस, दॅट्स वाय दीज टू आर मेटामर्स ऑफ इच अदर. समजतंय? येस. थर्ड कंपाऊंड बघा इथं आता CH3 CH2.
ठीक आहे. इकडे काय आहे CH2 CH3 म्हणजे काय येस नेचर ऑफ अल्काइल ग्रुप इज डिफरंट. समजलं ना. हे तिन्ही काय आहेत बाळांनो मेटामर्स आहेत. समजलं येस. कशामुळे मेटामर्स कारण ह्या ऑक्सिजनच्या दोन्ही साइडला अल्काइल ग्रुप्स कशा आहेत येस डिफरंट आहेत किंवा नेचर ऑफ अल्काइल ग्रुप कसा आहे डिफरंट आहे. ऍटलिस्ट वन अल्काइल ग्रुप काय असला पाहिजे डिफरंट असला पाहिजे. समजते का येस. हे दोन ग्रुप सेम आहेत पण इथं डिफरन्स आहे ना येस म्हणून ते काय झाले मेटामर्स ऑफ इच अदर. लक्षात आलं हे येस. दुसरा एक्झाम्पल बघा. हे फर्स्ट आहे. सेकंड कीटोन रिलेटेड घेऊ आपण. सपोज CH3 C डबल बॉन्ड O CH2 CH2 CH3. This is pentane 2-one. Correct. Second बघा CH3 CH2 C डबल बॉन्ड O CH2 CH3. दोनच वेनल लिहू शकतो आपण ह्याला. करेक्ट ना येस. आता हा कीटो ग्रुप काय आहे बाळांनो फंक्शनल ग्रुप आहे. ठीक आहे. दोन्ही साइडला बघा आता अल्काइल ग्रुप्स कशा आहेत. इथं मिथाइल आहे बाळांनो इथं इथाइल आहे इथं एन प्रोपाइल आहे इथं इथाइल आहे. येस डेफिनेटली येस नेचर ऑफ अल्काइल ग्रुप इज डिफरंट ऑन आयदर साइड ऑफ अ फंक्शनल ग्रुप. दॅट्स व्हाय दीज टू आर येस मेटामर्स ऑफ इच अदर. लक्षात येते ना येस इझी आहे. नेक्स्ट थर्ड बघा CH3 CH2 C डबल बॉन्ड O CH3. ठीक आहे येस. दुसरा बघा CH3 C डबल बॉन्ड O CH2 CH3. ऑब्झर्व करा बघा नव्हतं हे येस. दोन्ही मध्ये फंक्शनल ग्रुप काय आहे सेम आहे ईस्टर ग्रुप आहे. ठीक आहे. पण ह्या फंक्शनल ग्रुपच्या ओके दोन्ही साइडला येस अल्काइल ग्रुप ऑब्झर्व करा आता. ठीक आहे. इथं ऑक्सिजनला मिथाइल ग्रुप अटॅच आहे आणि इथं ऑक्सिजनला इथाइल ग्रुप अटॅच आहे. इथं कार्बोनिलला इथाइल ग्रुप अटॅच आहे इथं कार्बोनिलला मिथाइल ग्रुप अटॅच आहे. दोन्हीचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा आहे सेम आहे. ठीक आहे येस. दॅट्स व्हाय दे आर मेटामर्स ऑफ इच अदर. समजलं का येस. त्याच्यामध्ये पॅरेंट चेन वगैरे काही डिफरंट नाहीये. समजते का येस. पण काय फंक्शनल ग्रुप सेम आहे अल्काइल ग्रुपचं नेचर कसं आहे डिफरंट आहे. हो आणखीन एक हे दोन एकमेकांचे मेटामर्स पण आहेत बाळांनो आणि पोझिशन आयसोमर्स पण आहेत. काय सांगितलं मी येस हे मेटामर्स पण आहेत आणि काय पोझिशन आयसोमर्स पण आहेत. लक्षात ठेवा हे खूप महत्वाचं आहे. मेटामरिझम मध्ये चेन आयसोमर्स असू शकतात पोझिशन आयसोमर्स असू शकतात. समजते का येस. मेटामर्स मध्ये काय सांगितलं मी चेन आयसोमर्स असू शकतात पोझिशन आयसोमर्स असू शकतात. फंक्शनल नाही कारण फंक्शनल ग्रुप काय असतो सेम असतो. नोट करून ठेवा तसं. मेटामरिझम जर एखादी कंपाऊंड दाखवत असेल येस तर तो काय पोझिशन आयसोमरिझम पण दाखवू शकतो चेन आयसोमरिझम पण दाखवू शकतो. क्लिअर आहे येस. इथं सुद्धा बघा तुम्ही हा काय आहे 1 मिथॉक्सी प्रोपेन आहे 1 मिथॉक्सी प्रोपेन. ठीक आहे. आणि हा काय आहे बाळांनो 2 मिथॉक्सी प्रोपेन म्हणजे हे दोन एकमेकांचे काय झाले पोझिशन आयसोमर्स. समजलं का म्हणजे मेटामरिझम जे दाखवतात ना येस त्याच्यामध्ये पोझिशन आयसोमरिझम सुद्धा इन्व्हॉल्ड आहे. लक्षात आलं ना येस. दे कॅन शो पोझिशन आयसोमरिझम ऑल्सो. क्लिअर आहे येस. आणखीन काही एक्झाम्पल्स बघूया. हे नोट करा बाळांनो तुम्ही येस. आणखीन काही कंपाऊंड्स ऑब्झर्व करा बाळांनो येस. हे 3 कंपाऊंड्स ऑब्झर्व करा. ठीक आहे. ह्या तिन्हीचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा आहे सेम आहे काउंट करू शकता तुम्ही. ठीक आहे. पण काय अल्काइल ग्रुपचं नेचर बघा कसं आहे. ऑन आयदर साइड ऑफ दॅट NH इज डिफरंट. फंक्शनल ग्रुप सेम आहे बाळांनो तिन्ही मध्ये येस. NH ठीक आहे ना NH तिन्ही मध्ये काय आहे सेम आहे. करेक्ट. ठीक आहे. हा बघा डाय इथाइल थायोइथर म्हणजे काय हे थायोइथर्स असतात. नोट करून ठेवा हे. ठीक आहे. सल्फर जर असेल बाळांनो ओके तर ते काय थायो इथर्स असतात. ठीक आहे. 2 इथाइल ग्रुप आहेत म्हणून डाय इथाइल थायोइथर. ठीक आहे. सेमच कंडिशन आहे आता इथं.
दोन इथाइल ग्रुप आहेत, इथे एक मिथाइल आहे, एक एन प्रोपाइल आहे. येस, इथं मिथाइल आहे, इथं आयसोप्रोपाइल ग्रुप आहे. बरोबर आहे ना? येस, म्हणून ते एकमेकाचे काय झाले, मेटामर्स झाले. ठीक आहे ना? येस, वरचे सुद्धा काय आहेत, एकमेकाचे मेटामर्स आहेत. ठीक आहे. आता हे दोन कंपाऊंड्स ऑब्झर्व करा बरं. हे दोन एकमेकाचे मेटामर्स आहेत का? दोन्हीचा मोलिक्युलर सेम फॉर्म्युला सेम आहे, ते दोन्ही एकमेकाचे आयसोमर्स आहेत, पण ते मेटामर्स आहेत का हे महत्वाचं आहे. नो, these two are not metamers of each other. Why? Because functional group is different. इथं नायट्रोजन आहे बाळांनो आणि इथं काय आहे, NH आहे. समजतंय का? येस, दोन डिफरंट येस फंक्शनल ग्रुप्स आहेत. येस, हा सेकंडरी आहे, येस, आणि हा काय आहे, टर्शरी आहे. समजलं का? येस, these two are functional isomers of each other. Functional group isomers. समजलं हे? येस, म्हणजे काय की दोन्ही मध्ये फंक्शनल ग्रुप काय असला पाहिजे, सेम असला पाहिजे. ठीक आहे ना? येस, वरचे दोन्ही कंपाऊंड्स ऑब्झर्व करा किंवा अगोदर घेतलेले कंपाऊंड्स ऑब्झर्व करा तुम्ही. येस, त्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप कसा आहे, सेम आहे. डिफरन्स आहे का त्याच्यामध्ये? नाही. ठीक आहे ना? येस, आणखीन काही क्वेश्चन्स बघूया आता. येस, कंबाइंड क्वेश्चन्स बघूया बाळांनो. बाळांनो क्वेश्चन बघा. ठीक आहे, काही कंपाऊंड्स गिवन आहेत तुम्हाला. ठीक आहे. येस, 1 to 7 पर्यंत कंपाऊंड्स आहेत बाळांनो. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय अल्कोहोल्स आहेत, ओके, आणि काय इथर्स आहेत. करेक्ट ना? येस, काय विचारले बघा तुम्हाला, आयडेंटिफाय द पेअर्स ऑफ एस मेटामर्स. ठीक आहे, फंक्शनल ग्रुप आयसोमर्स, पोझिशन आयसोमर्स अँड चेन आयसोमर्स. ठीक आहे, तुम्हाला ते आयडेंटिफाय करावं लागणार आहे. तो करेक्ट. जसे की आता मेटामर्स म्हणले, मेटामर्स कोण दाखवतात, इथर्स. हे तर नोन आहे तुम्हाला. अल्कोहोल्स दाखवतात का मेटामरिझम? नाही. ठीक आहे, मग इथर्स मध्ये हे दोन एकमेकाचे काय झाले, मेटामर्स झाले. लक्षात येते ना? येस, हे दोन एकमेकाचे काय झाले, मेटामर्स झाले. अशा पेअर्स तयार करायचे तुम्हाला, 5th and 7th. लक्षात येते ना? येस, 5th and 6th असं पेअर तयार करायचे तुम्हाला, काय, मेटामर्सची. कराल तुम्ही? येस, डेफिनेटली कराल. फंक्शनल ग्रुप आयसोमर्स. फंक्शनल ग्रुप आयसोमर्स म्हणजे येस, सेम मोलिक्युलर फॉर्म्युला विथ डिफरंट येस फंक्शनल ग्रुप्स. ठीक आहे. आता फंक्शनल आयसोमर्स कुठले कुठले असू शकतात. आता फॉर एक्झाम्पल मोलिक्युलर फॉर्म्युला ऑफ दिस अँड येस दिस इज सेम. ठीक आहे, हे एकमेकाचे फंक्शनल आयसोमर्स असतील का? नाही, कारण हे सगळे काय आहेत, अल्कोहोल्स आहेत बाळांनो. 1 to 4 पर्यंत हे एकमेकाचे फंक्शनल आयसोमर्स नाहीत. बरोबर आहे ना? 1 to 4 चे हे फंक्शनल आयसोमर्स आहेत. ठीक आहे ना? मग पेअर्स बनवू शकता तुम्ही. येस. नेक्स्ट, पोझिशन आयसोमर्स. ठीक आहे, आता पोझिशन आयसोमर्स साठी बाळांनो येस, पॅरेंट चेन काय असले पाहिजे, सेम असले पाहिजे. मग पॅरेंट चेन सेम असलेले कंपाऊंड्स बघा कुठले आहेत. येस, आता फॉर एक्झाम्पल येस, हा काय आहे, ब्युटेन 1 ऑल आहे आणि हा काय ब्युटेन 2 ऑल आहे बाळांनो. येस, हे दोन एकमेकाचे काय झाले, पोझिशन आयसोमर्स. समजलं? ठीक आहे. आता हे दोन कन्सिडर करा. हे दोन बघा बरं. इथं 1 2 3 पॅरेंट चेन फाइंड आउट करा अगोदर. येस, पॅरेंट चेन मध्ये किती कार्बन आहेत, 1 2 3. इथं सुद्धा पॅरेंट चेन मध्ये बाळांनो 1 2 3 कार्बन्स आहेत. येस, या दोन्ही मध्ये पॅरेंट चेन काय आहे, सेम आहे. ठीक आहे, म्हणून हे दोन एकमेकाचे काय झाले, येस, 3rd and 4th पोझिशन आयसोमर्स. करेक्ट. येस, हे दोन चेक करा. 1 2 3 पॅरेंट चेन दोन्हीची सेम आहे. 1 2 3 पॅरेंट चेन सेम आहे. करेक्ट ना? येस, 1 मिथॉक्सी प्रोपेन आणि 2 मिथॉक्सी प्रोपेन हे दोन एकमेकाचे काय झाले, पोझिशन आयसोमर्स झाले. ठीक आहे ना? येस, तसं लिहायचंय तुम्ही इथं पोझिशन आयसोमर्स. ठीक आहे, 6 and 7 आर पोझिशन आयसोमर्स. लक्षात येते? 1st and 2nd आर पोझिशन आयसोमर्स. 3rd and 4th आर पोझिशन आयसोमर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर चेन आयसोमर्स. चेन आयसोमर्स साठी क्रायटेरिया काय बोलणार. येस, तर पॅरेंट चेनची साईज काय असली पाहिजे, डिफरंट असली पाहिजे. पॅरेंट चेनची साईज डिफरंट असली पाहिजे. करेक्ट. ह्या दोन्हीची येस पॅरेंट चेन सेम आहे. येस, पण ह्या दोन्हीची सेम आहे का बोलणार. पण इथं फंक्शनल ग्रुप कसा आहे, येस, ऑदर पोझिशनला आहे. येस, 1st आणि 4th बघा, फंक्शनल ग्रुपची पोझिशन सेम असली पाहिजे. 1 2 3 4. करेक्ट. इथं सुद्धा काय 1 2 3. आलं लक्षात. ठीक आहे.
2 मिथाइल प्रोपेन 1 ऑल आहे हा, आणि हा काय ब्युटेन 1 ऑल आहे. इथं पॅरेंट चेन मध्ये 4 कार्बन्स आहेत, इथं पॅरेंट चेन मध्ये 3 कार्बन्स आहेत. हा 1 ओलच आहे, हा सुद्धा 1 ओलच आहे. करेक्ट. पण पॅरेंट चेन डिफरंट असल्यामुळे दे आर चेन आयसोमर्स ऑफ इच अदर. ठीक आहे. हे दोन एकमेकाचे काय असणार आहेत, चेन आयसोमर्स. हा सुद्धा 2 ओलच आहे, हा सुद्धा 2 ओलच आहे. आलं लक्षात. पण चेन मध्ये काय आहे बघा, डिफरन्स आहे. येस, म्हणून हे दोन एकमेकाचे काय झाले, चेन आयसोमर्स झाले. समजलं का? येस. त्याच्यानंतर इथं बघा कुठं चेन आयसोमरिझम येतं का? नाही. हे दोन एकमेकाचे काय आहेत, पोझिशन आयसोमर्स आहेत. आलं लक्षात हे? ठीक आहे. चेन डिफरंट असली पाहिजे. फंक्शनल ग्रुप सेम असला पाहिजे. फंक्शनल ग्रुप मध्ये नो चेंज, सबस्टिट्यूएंट मध्ये नो चेंज. ठीक आहे. हे करू शकता आता तुम्ही. ओके. पळालो नेक्स्ट क्वेश्चन घ्या आता. राइट all possible position isomers of cyclobutane. ठीक है. ट्राय करा, व्हिडिओ पॉज करून ट्राय करा बघा तुम्ही आता. येस. टेट्राक्लोरो, टेट्रा मीन्स 4, क्लोरो मीन्स डेफिनेटली तिथं क्लोरीन्स आहेत. ठीक आहे. कशावरती, सायक्लोब्युटेन वरती. ड्रॉ करा बरं. ठीक आहे. एक स्ट्रक्चर असं ड्रॉ करा. 1 2 3 4. ठीक आहे. 1 2 3 4. Cl 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 1 2 3 4 टेट्राक्लोरो सायक्लोब्युटेन. करेक्ट. ठीक आहे. फर्स्ट स्ट्रक्चर झालं. सेकंड. येस. बघा किती पॉसिबिलिटी आहे. हा ग्रुप इथे घेऊन जाऊ शकताय. येस डेफिनेटली. फक्त व्हॅलन्सी चेंज नाही झाली पाहिजे. Cl Cl. करेक्ट. हा ग्रुप इथे घेऊन जाऊ शकताय. थर्ड. करेक्ट ना. येस. बघा आणखी पॉसिबिलिटी आहे का? येस आहे. हे दोन ग्रुप्स कुठे ठेवू शकताय का? येस, या ठिकाणी ठेवू शकताय. बरोबर ना. आणखीन काय पॉसिबिलिटी आहे का? येस, हा ग्रुप इथे घेऊन जावा. फिफ्थ. Cl Cl. टोटल किती फॉर्म होतील आयसोमर्स वाला? Yes, 5 isomers are formed. Which position isomers? ठीक है ना. Yes, 5 position isomers are possible. ठीक है. इसे nomenclature तुम्हाला आला पाहिजे. Correct. What is this? 1 2 3 4 tetrachlorocyclobutane. Here it is 1 1 2 3. 1 1 2 3 tetrachlorocyclobutane. ठीक है. 1 1 2 2 tetrachlorocyclobutane. 1 1 3 3 tetrachlorocyclobutane. 1 1 is 2 4. 1 1 2 4 tetrachlorocyclobutane. समजलं हे? yes. आणखीन एक क्वेश्चन घ्या. Write all possible cyclic structural isomers of cyclohexane. ठीक है. All possible cyclic structural isomers of cyclohexane असं म्हणले. ठीक आहे. बघूया किती पॉसिबल स्ट्रक्चरल आयसोमर्स येतात. ठीक आहे. कोणाचे? सायक्लोहेक्सेनचे. ठीक आहे. फर्स्ट बघा, सायक्लोहेक्सेन इटसेल्फ. करेक्ट. सेकंड. बघा सेकंड काय असू शकतो बघा. येस, हा ऑलरेडी काय आहे, एस सायक्लोहेक्सेन आहे. एक रिंग आहे बळानो. ठीक आहे. येस,
आता दुसरा आयसोमर फॉर्म करायचा असेल ना त्याचा, ओके, तर काय करायचं, येस, त्याची स्मॉलर रिंग तयार करायची बघा विथ सबस्टिट्युएंट. ठीक आहे ना. येस, काय करायचं, बिगर रिंग टू स्मॉलर रिंग कडे जायचंय. ऑल ओके सायक्लिक आयसोमर्स फाइंड आउट करायचे तुम्हाला. ठीक आहे. मग ह्याचा सायक्लिक आयसोमर काय असू शकतो, येस, इट्स स्मॉलर रिंग. लक्षात येते. येस, मिथाइल सायक्लोपेंटेन. ठीक आहे. येस, पुढे त्याच्यापेक्षा स्मॉलर रिंग कुठली येऊ शकते आता बघा. येस, ह्याचा दुसरा आयसोमर ड्रॉ करू शकता किंवा कुठला नाही. हे दोन एकमेकाचे काय आहेत, येस, चेन आयसोमर्स आहेत. का, पॅरेंट चेन मध्ये डिफरन्स आहे. समजलं ना. येस, इथं 6 कार्बन्स आहेत रिंग मध्ये, इथं काय आहेत 5 कार्बन्स आहेत. थर्ड. ठीक आहे, ह्याला चेंज करू शकत नाही, ह्याच्यापेक्षा स्मॉलर रिंग फॉर्म करा. येस, 4 मेंबर रिंग फॉर्म करा. ठीक आहे. येस, आणखीन एक काय होईल बाळांनो, कार्बन वाढेल सबस्टिट्युएंट मध्ये किंवा साइड चेन मध्ये. आता समजलं. येस, आता इथं मात्र पॉसिबिलिटी आहे. येस, ही रिंग पुढे कॅरी करू शकताय विथ सेकंड स्ट्रक्चर और नेक्स्ट स्ट्रक्चर. ठीक आहे ना. येस, दुसरं स्ट्रक्चर काय होऊ शकतंय, 1,2 डायमिथाइल सायक्लोब्युटेन. ठीक आहे ना. येस, नेक्स्ट स्ट्रक्चर काय होऊ शकतंय बाळांनो, येस, 1,3 डायमिथाइल सायक्लोब्युटेन. येस, तर 3 पॉसिबिलिटीज आहेत, 1, 2, 3. आणखीन काय पॉसिबिलिटी आहे का, नाही. आता नेक्स्ट काय करायचं, त्याच्यापेक्षा स्मॉलर रिंग. ठीक आहे. येस, त्याच्यापेक्षा स्मॉलर रिंग काय असणार आहे आता बघा, सायक्लोप्रोपेन. ठीक आहे. काय करावं लागेल तुम्हाला, 3 कार्बन्स बाहेर दाखवावे लागतील. आता 1, 2, 3 कार्बन्स. ठीक आहे ना. येस, आता इथं मात्र भरपूर पॉसिबिलिटीज आहेत. लक्षात येते. येस, ह्या ग्रुप्सला तुम्ही डिवाइड करू शकताय. आता हा प्रोपाइल ग्रुप आहे, मिथाइल ग्रुप मध्ये कन्वर्ट करू शकताय, इथाइल ग्रुप मध्ये कन्वर्ट करू शकताय. ठीक आहे. आयसोप्रोपाइल ग्रुप मध्ये कन्वर्ट करू शकताय. येस, नेक्स्ट पॉसिबिलिटी काय आहे बघा. येस, ह्याच ग्रुपला काय आयसोप्रोपाइल, हा एन प्रोपाइल ग्रुप आहे, आता आयसोप्रोपाइल मध्ये कन्वर्ट करू शकताय. येस, नाउ दिस इज आयसोप्रोपाइल ग्रुप. लक्षात येते ना. येस, नेक्स्ट बघा आता 8. याला इथाइल आणि मिथाइल मध्ये कन्वर्ट करू शकतो का. येस, डेफिनेटली. येस, एक मिथाइल ग्रुप घ्या आणि दुसरा काय इथाइल ग्रुप घ्या. ठीक आहे ना. येस, इथं आयसोप्रोपाइल ग्रुप घेतला. येस, इथं मिथाइल आणि इथाइल एकाच कार्बनवरती. नेक्स्ट पॉसिबिलिटी काय होऊ शकते आता. येस, त्याला परत पुढे घेऊन जावा. ठीक आहे. सबस्टिट्युएंट घेऊ शकता आता तुम्ही. हा ऍज इट इज ठेवा. सपोज हा इथाइल ग्रुप आहे, दिस वन इज अ मिथाइल ग्रुप. करू शकता असं. येस, डेफिनेटली करू शकताय. नेक्स्ट आणखीन काय पॉसिबिलिटी आहे बघा. आता हा मिथाइल ग्रुप परत कन्वर्ट करू शकता तुम्ही कशामध्ये, नेक्स्ट स्ट्रक्चर मध्ये बघा. येस, ह्या इथाइलला 2 मिथाइल मध्ये कन्वर्ट केलं, ही पण पॉसिबिलिटी आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉसिबिलिटी काय होऊ शकते बघा. येस, आहे का आणखीन पॉसिबिलिटी आहे बघा. तिन्ही कार्बन वरती एक एक मिथाइल घेऊन जा. लक्षात येते का. ठीक आहे. आणखीन काय फॉर्म होऊ शकतो का. येस, सायक्लोहेक्सेनचं कन्व्हर्जन काय केलं, 1 मिथाइल सायक्लोपेंटेन मध्ये केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर सायक्लोपेंटेनचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं, इथाइल सायक्लोब्युटेन मध्ये. आणखीन एक इथं पॉसिबिलिटी आहे बळानो. ठीक आहे, थर्ड स्ट्रक्चरची. येस, होऊ शकते. येस, स्ट्रक्चर नंबर 12 म्हणूया किंवा इथंच तुम्ही सिक्वेन्स मध्ये लिहा. येस, ही एक पॉसिबिलिटी आहे. 1,1 डायमिथाइल सायक्लोब्युटेन. येस, डेफिनेटली. येस, टोटल किती स्ट्रक्चर्स आले बघा बळानो. येस, 12 स्ट्रक्चर्स मीन्स देर आर 12 पॉसिबल सायक्लिक स्ट्रक्चरल आयसोमर्स ऑफ सायक्लोहेक्सेन. आता ह्या 12 स्ट्रक्चर्स मध्ये तुम्ही कम्पेअर करू शकता बळानो चेन आयसोमर्स आणि पोझिशन आयसोमर्स. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल हे दोन एकमेकाचे काय झाले, पोझिशन आयसोमर्स. समजते का. येस, हे दोन एकमेकाचे काय झाले, पोझिशन आयसोमर्स. हे दोन एकमेकाचे काय झाले, पोझिशन आयसोमर्स.
लक्षात येते ना? येस, हे दोन एकमेकाचे काय झाले? पोझिशन आयसोमर्स. समजतंय? येस, दीज टू आर येस पोझिशन आयसोमर्स 10 and 11 असं कम्पेअर करू शकताय ना? ठीक आहे, ठीक आहे. मला वाटतं इनफ आहे क्वेश्चन बाळांनो. येस, नेक्स्ट लेक्चरला आपण येस हाऊ टू कॅल्क्युलेट येस नंबर ऑफ स्ट्रक्चरल आयसोमर्स स्टडी करूया. ठीक आहे ना? नंबर ऑफ स्ट्रक्चरल आयसोमर्स कसं कॅल्क्युलेट करायचंय, येस दॅट वी आर गोइंग टू स्टडी इन नेक्स्ट लेक्चर. लक्षात आलं हे? येस, हे प्रॅक्टिस करा बाळांनो क्वेश्चन आता. येस, बेस्ट ऑफ हिअर, ऑल द बेस्ट.